नमस्कार. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आजपासून आपण नवीन एका प्रवाहाला सुरुवात करणार आहोत. तर आता दररोज इथून वेगवेगळ्या प्रकारचे भाग तुम्हाला कथेच्या माध्यमातून ऐकण्यात येतील. तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून हा भाग मी चालू करत आहे. तरी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. तर आता कथेला सुरुवात करताना एक पोपट आणि मैना यांच्या माध्यमातून कथेला आपण सुरुवात करणार आहोत. पोपट आणि मैना ही दोन जे कॅरेक्टर आहेत, हे दोन कॅरेक्टर तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांच्यामधील जे वाद विवाद, स्त्री बदनाम का पुरुष बदनाम, याच्याविषयी कथेच्या माध्यमातून ते दाखला देणार आहेत. तर आपण कथा मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्ही ही अशा कथा तुम्ही मनपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत बघा. तर आता कथेला सुरुवात करतो मी. एका उपवनात एक अत्यंत असं सुंदर उपवन होतं. तर त्या उपवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं फळं लागलेले होते आणि त्यात कमलयुक्त अशा रंगबेरंगी पशु पक्षी, मोर, चकोर असे वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी प्राणी त्या उपवनात राहत होते आणि त्या उपवनामध्ये आपलं निवासस्थान ह्या ठिकाणी मांडलेलं होतं. पण अचानक एका दिवशी पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी पोपट आपला जीव वाचवण्यासाठी एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. तिथं जाऊन बसल्यानंतर त्याच फांदीला एका मैनेचं घरटं होतं. त्यानंतर ते घरटं बघून ती मैना त्या पोपटाला म्हणू लागले, हे पोपटा, तू इथं बसू नकोस, मला पुरुष जातीचा तिरस्कार आहे, तू दुसरीकडे जाऊन बस. त्या टायमाला पोपट म्हणू लागला, हे मैना, तू काय बोलतेस? तुझं डोकं जागेवर आहे का? पुरुष जातीचा तुला का तिरस्कार वाटतो? त्यावेळेस ती मैना म्हणा लागली की तिनं म्हणते की मी तुला एक कथा सांगते, त्या कथेच्या माध्यमातून तुला पुरुष किती बैमान धोकेबाज असतात हे मी तुला या कथेच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या टायमाला मैना कथेला सुरुवात केली. एका नगरामध्ये एक मुस्लिम राहत होता. त्या मुस्लिमचा एक मुलगा, अहमद अली नावाचा मुलगा त्या नगरामध्ये राहत होता. तो अचानक फिरत फिरत दुसऱ्या गावी निघून गेला. असं करत ते एका गावामध्ये गेल्यानंतर तिथं एकाची मुलगी तिला खूप सुंदर वाटली आणि तो तिच्या प्रेमात पडला आणि तिथं बेशुद्ध अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी पडला. ज्या टायमाला तो शुद्धीवर आला त्यावेळेस तिथल्या लोकांनी त्याला बेशुद्ध होण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस तो त्या लोकांना सांगू लागला की ती अमुक काची मुलगी मला खूप पसंत पडली आहे, मी तिच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळेस त्या लोकांनी त्या व्यक्तीला सांगून त्या मुलीचं लग्न त्या अहमद अलीशी लावून दिलं. तो तिथे आरामात राहू लागला, खूप आरामात राहू लागला, मजा करू लागला. असे बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्याला तो ज्या वेळेस भानेवर आला त्यावेळेस त्याला घरची आठवण आली आणि तो घरच्या आठवणीमध्ये तो व्याकुळ होऊ लागला. त्याने लगेच आपल्या सासू सासऱ्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यावेळेस सासू सासऱ्यांनी त्याला निरोप देताना त्याला त्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे धन दौलत असे बरेच आभूषणे तो त्याला गिफ्ट दिले आणि तो आपल्या परदेशाला जाण्यासाठी निघाला. निघाल्यानंतर वाटेमध्ये त्याला जंगल लागलं. जंगलामध्ये ज्या टायमाला रात्र झाली होती तो तिथं आरामासाठी थांबले. आराम करत असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार घुमू लागले. जर
माझ्या आईवडिलांना जर कळलं मी लग्न केले, त्यावेळेस त्यांना काय वाटेल? त्यामुळं तो सतत सतत त्या गोष्टी त्याला त्याच्या डोक्यामध्ये घोळू लागल्या. त्यामुळं त्यामुळं त्यानं लगेच आपल्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याने तिचा गळा कापला. गळा कापून तिला एका विहिरीमध्ये टाकून दिलं आणि तो आपल्या परदेशाला निघून गेला. त्याला पाहून त्याचे आईवडील त्याला खुश झाले. पण मैना तितक्यात म्हणा लागली, इथंच गोष्ट संपत नाही. नंतरला त्या स्त्रीचं, त्या मुलीचं, त्याच्या पत्नीचं काय हाल झालं ते आपण ह्या नंतरला पुढे बघणार आहोत. ज्या टायमाला तिला हिरीमध्ये टाकलं गेलं, त्यानंतर ज्या वेळेस तिनं शुद्धीवर आली, त्यावेळेस ती आपला प्राण वाचवण्यासाठी ओरडाओरडा करू लागली. आरडाओरडा करत असताना त्या वाटेनं जाणारा एक वाटसरू तिला पाहतो आणि तिला बाहेर काढतो. आणि बाहेर काढल्यानंतर तो तिला विचारतो, तिच्या घरचा पत्ता विचारतो आणि तिला तिच्या घरी नेऊन सोडतो. ज्या टायमाला तिच्या आईवडिलांनी काय झालं असं विचारल्यानंतर तिने सर्व हकीकत आपल्या आईवडिलांना सांगते. ती सांगते की जंगलामध्ये आम्हाला गुंडाने घेरलं आणि आम्हाला खूप मारलं आणि त्यात ते त्यांना आपलं धन दौलत आणि त्यांना ते पकडून घेऊन गेले. त्यावेळेस आईवडिलांनी त्यांना त्या मुलीला एवढंच म्हणलं की ज्या व्यक्तीने तुझं प्राण वाचवलं त्याचे आभार मानले पाहिजेत. म्हणून त्या व्यक्तीचे आभार मानते आणि थोड्या दिवसांनी परत इकडे जो अहमद अली नावाचा जो मुलगा होता, तो मुलगा एकदम ऐशारामात राहू लागला. त्याच्याजवळ बरेच दिवस तिथं आराम केल्यानंतर त्याच्याजवळ जे धन दौलत जो सासू सासऱ्यांनी दिले होतं ते सगळं संपत आलं होतं. त्यानंतर परत आपल्या सासू सासऱ्याची तिला आठवण येऊ लागली आणि त्याने परत जाऊन त्यांची मुलगी गरोदर आहे असं सांगून त्यांच्याकडून परत धन घेऊन यावं ह्या उद्देशानं तो परत त्या ठिकाणी निघून गेला. निघत असताना त्यांना त्या मुलाला ज्या टायमाला तिथं पोचल्यानंतर तिची पत्नी म्हणजे त्यांची मुलगी दारामध्ये उभा असलेली दिसली. त्याला पाहून तो खूप घाबरतो. घाबरल्यानंतर ती मुलगी म्हणते, तुम्ही का आलात? माझ्या जीवाचं बरं वाईट करणारे तुम्ही इथे का आलात? जर माझ्या आईवडिलांना जर कळलं तर ते तुम्हाला इथं थांबू देणार नाहीत. परत तो कसा बसा तिच्या गयावया करतो, तिच्या पाया पडतो, तिला विनंती करतो की मी असं कधीच करणार नाही असं म्हणून तिची माफी मागतो. त्यावेळेस ती पत्नी तिला माफ करते आणि तिला घरामध्ये घेते. थोडे दिवस तिथं आरामात राहतो, मोज मजा करतो, मस्ती करतो, सगळ्या गोष्टी करतो. परत आपल्या घरची आठवण आल्यानंतर परत जाण्यासाठी आपल्या पत्नीला घेऊन परत निघतो. निघाल्यानंतर परत काय होतं, मागे ज्या घटना घडल्या सेम त्याच पद्धतीनं परत तो तसंच करतो. तिला परत मारून तिला विहिरीमध्ये टाकतो आणि आपलं धनदौलत घेऊन घरला निघून जातो. त्यावेळेस मैना म्हणते, अशा गोष्टीमुळं मी कुठल्याही पुरुषाशी मी संबंध ठेवणार नाही. त्यामुळं तू इथून निघून जा असं तो पोपटाला म्हणू लागली. त्यावेळेस पोपट म्हणायला लागला, सगळेच पुरुष सारखे नसतात, स्त्री सुद्धा बेईमान असू शकते. तर मी तुला एका स्त्रीची कहाणी सांगणार आहे असं पोपट म्हणू लागला. तर मित्रांनो, ही कहाणी कशी वाटली? ती कहाणी जर तुम्हाला आवडली तर कहाणीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढील भागामध्ये पोपट एका बेईमान स्त्रीची कहाणी कशी सांगल ते तो पुढल्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर इथं आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. जर कहाणी आवडली तर कहाणीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.